नेहमी त्याच प्रकारची भेंडी खाऊन कंटाळला असाल तर आज आपण ढाबा स्टाईल एक वेगळ्या पद्धतीने छान अशी भाजी बनवणार आहोत, भेंडी मसाला। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे। छान कोरडी केल्यानंतर ना भेंडीचे दोन्ही बाजूचे टोक जे आहेत ते आपण कट करून घेणार आहोत आणि मध्ये भेंडीला एक स्लिट देऊन अजून चीर देणार आहोत। तुम्हाला किती लहान मोठी हवी तुमच्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता। त्यानंतर मी इथे धने पावडर, हळद आणि लाल तिखट चवीनुसार मी टाकून घेतलेला आहे। 1 चमचा पीठ घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार मी टाकून घेणार आहे। हे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं हे मिक्स होण्यासाठी अगदी हलकं पाणी टाकलेलं आहे। 4 to 5 ड्रॉप्स ऑफ वॉटर एवढंच घेतलेलं आहे की ते कोट व्हायला पाहिजे भेंडीला। तर आपली भेंडी रेडी आहे। आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून एवढं, आणि ही जी भेंडी आहे ना ही परतून घेणार आहोत। ही तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात, पण ही हलकीशी तेलामध्ये परतून सुद्धा छान चव येते, म्हणून मग मी हलकं तेलावर परतून घेतलेलं आहे। तरी 50% कुक करून घेणार आहोत आपण। कशी कुक केली आहे तर आपल्याला कशी रेडी झाली कसं कळेल? आपण जेव्हा भेंडी प्रेस करतोय ती छान प्रेस होते, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आता भेंडी बऱ्यापैकी शिजलेली आहे। ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर सेम पॅनमध्ये इथे तेल घेतलं आहे, त्यात राई टाकली आहे, जिरं, इथे बडी इलायची, त्याच्यानंतर तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, हिंग घातला आहे आणि लसूण पेस्ट आहे। तर हे छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे एक कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे चॉपरमध्ये। तर जितका बारीक शक्य होईल तितकं छान ग्रेव्ही छान होते त्याच्याने। कांदा परतून घेणार आहोत। त्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे किंवा 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, त्याची पेस्ट करून घेतली आहे। फक्त टोमॅटोची पेस्ट आहे, त्यात काहीही ॲड केलेलं नाही आहे। तर हे छान परतून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि गरम मसाला। तर हे मिक्स करून घेणार आहोत आणि परत हे 1 ते 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत। 1 ते 2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला यात दही लावायचं आहे। दही जे टाकलेलं आहे ते जास्त आंबट दही नको, ताजं दही हवं। तर इथे मी 3 चमचे घेतलेलं आहे। 2 जणांसाठी भेंडी बनवते त्या हिशोबाने ही पूर्ण कृती मी तुम्हाला सांगते आहे। तर इथे छान मिक्स करून घेतल्यानंतर दही एकदम कमी गॅसवर आपण टाकलेलं आहे, नाही तर दही फाटेल, म्हणून एकदम कमी गॅस करा आणि मग दही घाला। दही 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर भेंडी टाकली आहे आणि आपण यात पाणी टाकून घेणार आहोत। तर मी टोमॅटोची पेस्ट केली होती त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि तुम्हाला किती घट्ट ग्रेव्ही हवी आहे किंवा मग पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घेणार आहात। तर मला एकदम हलकीशी ग्रेव्ही हवी होती, म्हणून मी त्यानुसार पाणी ॲड केलेलं आहे। आता परत हे 3 ते 4 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण की आपली भेंडी बऱ्यापैकी कुक झालेली आहे। परत मला साखर चवीनुसार ग्रेव्हीमध्ये घातलेलं नव्हतं, ते मी घातलेलं आहे आणि हे कुक केल्यानंतर बघू शकतात भेंडी तयार आहे। झटपट होते, फार वेळ लागत नाही। थोडे नेहमीच्या भेंडीपेक्षा प्रोसेस थोडी मोठी आहे, पण तरी 15 मिनटात छान अशी रेडी होते ही भाजी। तर आता इथे मी सर्व करून घेणार आहे। तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात, मी अगदी ढाबा स्टाईल जशी रेस्टॉरंटमध्ये सर्व केली जाते तशीच मी ठेवलेली आहे। नक्की करून बघा, खूप छान झाली होती ही भाजी। तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा काहीतरी वेगळा प्रकार। आवडली असेल रेसिपी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी वाटली। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय। सबस्क्राईब करायला विसरू नका।